हाय ऑल. आजचा टॉपिक हा खूपच इंटरेस्टिंग आहे. या भागामध्ये आपण डेप्रिसिएशन आणि प्रोव्हिजन रिलेटेड एंट्रीज बघणार आहोत. पहिल्यांदा तर समजून घ्या की डेप्रिसिएशन आपण चार्ज का करतो. डेप्रिसिएशन म्हणजे काय असतो? एक घसारा असतो. एखादी ॲसेट आपण ही सारखी सारखी वापरून वापरून तिची झीज होते किंवा तिची लाईफ कमी होते. तर मग अशा केसमध्ये ॲसेट वरती आपण डेप्रिसिएशन हे चार्ज करतो. डेप्रिसिएशन हे कायम ॲसेट वरतीच असतं आणि जी ॲसेट आपण बिझनेसमध्ये यूज करतो त्याच्यावरतीच असतं. आता डेप्रिसिएशन चार्ज केल्याने इफेक्ट काय-काय होतात? डेप्रिसिएशन चार्ज केल्यामुळे तुमची ॲसेटची व्हॅल्यू ही कमी होते. तुमचा एक्सपेन्सेस हे वाढतात. त्यामुळे प्रॉफिट हा कमी होतो आणि इन्कम टॅक्समध्ये तुम्हाला बेनिफिट मिळतात. दुसरं प्रोव्हिजन. आता प्रोव्हिजन ही आपण का करतो? प्रोव्हिजन ही आपण फ्युचर एस्टिमेटेड काही तुमचे खर्च आहेत, एक्सपेन्सेस आहेत, जे तुम्हाला आत्ता माहीत नाही की किती येतील साधारण एक्झॅक्ट अमाउंट तुम्हाला माहीत नाही आणि कधी होतील ते तुमचे, कधी तुम्हाला पेड करावे लागतील हे माहिती नाही. आता असं काय असू शकतं की तुम्हाला माहिती नाहीये पण आहे, होणार आहे हे फ्युचरमध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑडिट करत असाल तुमच्या बुक्सचं, तर ऑडिटर तुम्हाला किती चार्ज करेल फी हे तुम्ही आत्ता ज्यावेळेस ऑडिट चालू असतं त्या क्षणी सांगू नाही शकत. इन केस इन फ्युचर तो वाढवू पण शकतो अमाउंट किंवा एखादी तुमची कोर्टाची केस चालू असेल, तर तुम्हाला हे सांगता येत नाही, की अजून किती ती लांब चालू राहील, किती मला अजून त्यात खर्च होईल. असे जे खर्च आहेत ते तुम्हाला माहिती आहेत, पण एक्झॅक्ट अमाउंट आणि टाईम माहीत नाही. तर अशा केसमध्ये तुम्ही प्रोव्हिजन करता. प्रोव्हिजनचा इफेक्ट सुद्धा अगदी सेमच असतो. त्यामुळे तुमचे खर्च हे वाढतात आणि तुम्हाला टॅक्स बेनिफिट हा मिळतो. आता सुरू करूया. एंट्रीज, जर्नल एंट्रीज आपण समजून घेऊयात त्याच्यात. फर्स्ट एंट्री आहे डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ₹2000. आता फर्निचरवरती डेप्रिसिएशन हे चार्ज केले. डेप्रिसिएशन हा आपला बिझनेसचा खर्च असतो. नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग डेप्रिसिएशनला आपण डेबिट देणार. आणि फर्निचर ही काय असतं? आपली ॲसेट असती. ॲसेट ही कमी होते. मग ॲसेट ही काय आहे? आपला रिअल अकाउंट टाइप आहे. मग क्रेडिट व्हॉट गोज आउट या रूलप्रमाणे आपण ॲसेटला क्रेडिट करणार. एंट्री बघा. डेप्रिसिएशन डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट ₹2000 अँड फर्निचर क्रेडिट ₹2000. याच्यामध्ये काय झाली? टोटल ओव्हरऑल रिडक्शन झाली आपल्या ॲसेटमध्ये. सेकंड एंट्री बघा. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी ₹5000. आता असंच डेप्रिसिएशन आपण जी मशिनरी बिझनेसमध्ये यूज करतो प्रोडक्शन करण्यासाठी त्याच्यावरती चार्ज केलेलं आहे. एंट्री सिमिलर येणार. तुमचं डेप्रिसिएशन हा खर्च आहे. नॉमिनल अकाउंट रूलच्या टाईपच्या प्रमाणे डेप्रिसिएशनला डेबिट येणार आणि क्रेडिट हे तुमच्या ॲसेटला येणार. कारण ॲसेट रिअल आहे आणि रिअलमधनं रिअल अकाउंट टाईप आहे. आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट ॲसेट कमी होतीये म्हणून आपण त्याला क्रेडिट करणार. थर्ड एंट्री बघू. क्रिएटेड प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स. आता एखादी व्यक्ती जिला तुम्ही ऑन क्रेडिट किंवा उधारीवरती माल विकलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की ही व्यक्ती थोड्या दिवसांनी समजलं की ही काही आपल्याला पैसे देऊ शकणार नाही किंवा थोडी रक्कम अर्धी रक्कम देऊ नाही शकणार. मग अशा केसमध्ये ज्यावेळेस तुम्हाला असा एक अंदाज येतो की नाही समोरच्या व्यक्तीकडनं आपल्याला पैसे रिकव्हर होणार नाही, तेव्हा तुम्ही बॅड डेट्स हे प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ही क्रिएट करता. आता प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स हा सुद्धा तुमचा बिझनेसचा खर्च असतो. नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणून तुम्ही प्रॉफिट अँड लॉसला डेबिट देता. प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स अकाउंटनी तुम्ही नॉमिनल अकाउंटली डेबिट देता आणि क्रेडिट तुम्ही कशाला देता? तर तुम्ही काय केलं तर बॅड डेट्सची प्रोव्हिजन क्रिएट केली. म्हणजे इन फ्युचर जर तुम्हाला खर्च येणार आहे, तर त्याची तुम्ही आत्ताच बिझनेसमध्ये तरतूद करून ठेवलेली आहे. हे का करतात? जेणेकरून तुमचा प्रॉफिट जो आहे त्या पर्टिक्युलर पिरियडचा हा ट्रू अँड फेअर दिसावा, ॲक्युरेट दिसावा म्हणून हे सगळं करतात. आणि तुम्हाला याचे टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतात. म्हणजे टॅक्स तुमची तेवढाच कमी होतो. टॅक्स बेनिफिट मिळतात म्हणजे. मग एंट्री काय होती? हा तुमचा खर्च आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट येतं बॅड डेट्स आणि सेकंड इफेक्ट हा काय होतो? तर प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स म्हणजे तुमच्या लायबिलिटी साइडला अंडर दॅट करंट लायबिलिटीजमध्ये एक नवीन लेजर क्रिएट होतं प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स. या केसमध्ये सुद्धा तुमचा प्रॉफिट हा कमी होतो.
तर नेक्स्ट बघा, बॅड डेट्स रिटर्न ऑफ ₹600. आता हे बॅड डेट्स रिटर्न ऑफ का केले? तर आता मागच्या केसमध्ये तुम्हाला अंदाज होता. पण या बॅड डेट्स रिटर्न ऑफ केसमध्ये तुम्हाला फिक्स माहिती झालं, की नाही ही समोरची जी डेटर्स आहे किंवा समोरची जी व्यक्ती आहे ती तुम्हाला आता पैसे देऊ शकणार नाहीये. हे इनरिकव्हरेबल आहे म्हणजे कधीच तुम्हाला मिळणार नाही. हे जेव्हा तुम्हाला फिक्स माहिती होतं, त्यावेळेस तुम्ही बॅड डेट्स राईट ऑफची एंट्री करता. आता बॅड डेट्स राईट ऑफ करता म्हणजे काय करता? तुम्ही एक प्रकारे तुमचा बिझनेसचा खर्च बुक करता. आणि सेकंड इफेक्टमध्ये काय करता, तर त्या डेटर्सकडनं कधीही पैसे मिळणार नाहीत तुम्हाला, म्हणून त्या डेटर्सचा अकाउंटचा बॅलन्स तुम्ही कमी करता. मग एंट्री काय होते? खर्च आहे. मग नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे तुमचं डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून बॅड डेट्सला डेबिट येतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये तुमचा एक्सपेन्सेस इन्क्रीज होतो आणि प्रॉफिट हा तुमचा डिक्रीज होतो. सेकंड इफेक्ट काय होतो? बॅलन्स शीटमध्ये अंडर दॅट असेट साइड, अंडर दॅट करंट ॲसेट्स, डेटर्समधनं तुमचे तेवढी अमाउंट ही रिड्यूस होते, कमी होते. म्हणजे एक प्रकारे तुमचा ॲसेट्सचा बॅलन्स हा कमी होतो. नेक्स्ट एंट्री बघूयात. क्रिएटेड अ रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ₹400. म्हणजे काय केलं? तर तुम्ही जो क्रेडिट बेसिसवरती सेल केला होता समोरच्या डेटर्सला, त्यांनी तो प्रॉम्प्टली पेमेंट करावं, लवकरात लवकर त्यांच्याकडनं अमाउंट रिकव्हर व्हावी म्हणून एक तुम्ही त्याला डिस्काउंट दिला. डिस्काउंट दिला म्हणजे तुम्ही त्याला सांगितलं, की तुम्ही लवकर पेमेंट करा. आम्ही तुम्हाला एवढी रक्कममध्ये एवढी कमी दिली तरी चालेल. मग आता काय झालं, कमी दिली तरी चालेल म्हणजे तो तुमचा डिस्काउंट हा झाला अलाउड. डिस्काउंट अलाउड झाला म्हणजे तो बिझनेसचा खर्च झाला आणि बिझनेसचा खर्च झाला म्हणजे तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डिस्काउंट अलाउड हा तेवढा डेबिट करणार. तर एंट्री लक्षात घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तुम्ही डेबिट साइडला लिहिणार डिस्काउंट अलाउड. एक प्रकारे तुमचा बिझनेसचा एक्सपेन्सेस इन्क्रीज झाला म्हणजे प्रॉफिट हा डिक्रीज होणार तुमचा. सेकंड इफेक्ट लक्षात घ्या. हा डिस्काउंट अलाउड आपण हा डेटर्सला देतो. मग त्यामुळे हा आपण एक प्रकारे रिझर्व्ह क्रिएट करतो डेटर्ससाठी. मग सेकंड इफेक्ट आपण रिझर्व्ह फॉर डिस्काउंट आपल्याला माहित नाही की तो देईल का नाही, पण आपण तो एक क्रिएट करून ठेवला आपला बिझनेसचा खर्च. म्हणून लायबिलिटी साइडला अंडर दॅट करंट लायबिलिटीज आपण रिझर्व्ह फॉर डिस्काउंट हा क्रिएट करणार नवीन लेजर आणि त्यामध्ये तो ट्रान्सफर करणार. हा सुद्धा एक प्रकारे बिझनेसचा आपला इन फ्युचर होणारा खर्चच आहे. चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं पण एक अकाउंट इथे ओपन करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला तुम्हाला अकाउंट्सची कुठली नवीन कन्सेप्ट सांगायची असेल तर ती सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर बनवेन. थँक यू.